इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आली। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकी आल्याची माहिती मिळाली। मात्र त्या संदर्भात आता अपडेट समोर येत आहे। इंद्रजित सावंत हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी आली। जिथे असाल तिथे येऊन मारून टाकू म्हणत अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचं या फोन रेकॉर्डिंगद्वारे समोर येत आहे। इंद्रजित सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केली आहे। छावावर भूमिका मांडताना सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। क्लिपमधील आवाज आपला नाही, कोरटकरांचं स्पष्टीकरण आहे। तर पोलिसात या संदर्भात तक्रार करणार असं सुद्धा प्रशांत कोरटकर यांनी म्हटलं। त्यामुळे आगामी काळात आता नेमक्या कायदेशीर बाबतीमध्ये काय गोष्टी समोर येतात, कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले। नेमकी ऑडिओ क्लिप काय आहे ती ऑडिओ क्लिप एकदा ऐकूया। तुम्ही काय करता? अरे मूर्खा, इतिहास काय, कोणता इतिहासकार आहे? घरातील मारील, जास्त करू नको। ब्राह्मणाबद्दल ज्या बोलशी द्या याच्या हा तुझा फायनल कॉल आहे। याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना, ब्राह्मणाबद्दल काही जाहीर काय तुला सांगतो, कोण बामण आणि कुठली काय असली उडवते संभाजीराजाने। ब्राह्मणामुळे तुम्ही अरे संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तला। हत्तीच्या पायी जायचं साल्या हरामखोरा। शाहू महाराजांचा विचारांचा पठ्य आहे, राजर्षी शाहू महाराजांचा। घाबरायचा वगैरे काही प्रश्नच नाही। खरं तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल बोललेली आहे, तो महत्त्वाचा विषय आहे। माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आलेला, कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि याच्यातून। पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे, मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत, त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू, परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे। इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा न करता, मला फोन न करता, हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले, शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहानिशा न करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार डिनाय केलं, तरी सुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत। शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत। त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी। त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे, कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र, भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत। राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत, त्यांनी याची चौकशी करणारच आहे। मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे। मात्र जो मनस्ताप ज्या सकाळपासून शहानिशा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले, याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे, कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजित सावंत हे जबाबदार राहतील। इंद्रजित सावंत एक इतिहासकार आहे। इतिहासकारांना आपल्या भूमिका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर चुकीची भूमिका ठेवली असेल तर आपली काय भूमिका आहे ती ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे। अशा पद्धतीनं धमक्या देणं, धाकदपटशा दाखवणं, तोही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या नेत्याचा असं सांगून करणं हे दुर्दैवी आहे। इंद्रजित सावंत यांच्यावरती तर पोलिसांनी कारवाई करावी, चौकशी करून। पण ज्यांचं नाव समोर येतं त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले, त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा फेसबुकला पोस्ट केलेली आहे। नाही, मी काय म्हटलं, चौकशी करून तशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर पोलिसांनी कारवाई करावी। एका पत्रकाराच्या माध्यमातून त्यांना धमकी आली असं ऐकलंय, परंतु त्या पत्रकारानंच खुलासा केलाय की तो माझा आवाज नव्हता आणि या टेक्नॉलॉजीच्या आधारे ते काही वार्तालाप तो झालेला आहे। त्यामुळे ह्या विषयावरचं गांभीर्य काही एवढं मला मोठं वाटत नाही आणि पोलिसांनी ह्यात कामी योग्य तो तपास करणार।